मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यवतमाळ सब्जी मंडीमध्ये. आपला भाजीपाला मार्केट यवतमाळ भाजीपाला मार्केट नागपूरच्या जवळ, अकोल्याच्या जवळ, मध्य भागात मधात येते महाराष्ट्राच्या. झालं सगळं घेऊन ठोक चिल्लर सगळे रेट. थोडे टमाटर आणि काकडीमध्ये तेजी आहे. बाकी मला ठीकठाक आहे, ठीकठाक रेट आहे सध्या. आता थोडी चवलीची आणि भेंडीची आवक जास्त असल्यामुळे थोडेसे भाव कमी जास्त होऊन राहिले, आवकवर आहे. बाकी काही नाही. व्हिडिओ बनवून राहिलो आपण, सगळा व्हिडिओ बनवून झाला आपला. बघून घेता साला व्हिडिओ आपला सगळा. चला चला गजानन कंपनीत मेथी येऊन राहिली बघा. आता मार्केटला मेथी भरपूर येऊन राहिली. विचारो भाऊला काय म्हणते कॅरेटचे भाव. दा भाव मेथी हो किती 40 रुपये किलो कॅरेट. कॅरेट किती भरण वजन? वजन भरून 10-12 किलो. 10-12 किलो ना. 40 ते चालेल. 40 रुपये. आपण सतीजान कंपनीत जाऊ. विचारू पत्ता गोबी दिसू राहिली, फुलकोबी दिसू राहिली. काकडी आलती का ते पण विचारू. काकडी आज माग खपली म्हणते. विचारू भाऊला आपल्यावाल्या. भाऊ आज आपल्याकडे काकडी आलती का? काकडी आलती आहे का भाव खपली? 30 रुपये. 30 रुपये किलो खपली. आणि फुलकोबी पत्ता गोबी? पत्ता गोबी 150 रुपये पन्नी. हा. फुलगोबी डाऊन राहिली 25 रुपये किलो. 25 वर गेले ना. 150 रुपये पन्नी म्हणजे 15-20 किलो आहे का? 18 किलो. 18 किलो. कांदा 9 रुपये किलो. 9 रुपये कांदा बघून घ्या मित्रांनो. 9 रुपये किलो द्या. 9 रुपये किलो कांदा आहे म्हणते. बड्या कांदा का ना 9 रुपये किलोला. हा 12 रुपयाने घेतला मी काल. आता जगन्नाथ पण जाऊ. विचारो सतीश बोला. सांबार दिसू राहिला मला. सांबार कैरी बी. कैरी तर खपली वाटते सतीश भाऊ. कैरी खपली का? 30 रुपये. 30 रुपये. थोडेसे वाढून राहिले. वाढले थोडे. आज शॉर्टेज आहे. आज शॉर्टेज आहे ना पुरी. आणि सांबार 50 रुपये कपला 40 किलो. 50 आणि 40 आहे ना. 50-40. चला आता भारत कंपनीत जाऊ आपण. इसराल भाऊ बसून आहे. इसराल भाऊ कॅरेट पाहिजे. टमाटे गल्लाश एक कॅरेट पाहिजे होतं ना. नाही आहे. काय भाव? 700 रुपये. 700 कपले का? माल दाखवून. हा हे 700 रुपये संपले म्हणते. टमाटे दिलेले आहे कोणाला तरी. आपल्याला एक कॅरेट पाहिजे होतं पण नाही आहे. लेट झालो आपण 7 वाजता आलो म्हणून. आणि फुलकोबी इसराल भाऊ फुलगोबी 10-12 रुपये किलो. 10-12 रुपये. हे फुलकोबी आहे 10-12 रुपये. बघून या एकदा. बघा पांढरी कोबी आहे बढिया. 10-12 रुपये किलोला. मित्रांनो थोडासा काकडीमध्ये करंट आला आहे चांगला. काकडी चांगले भाव कपूर राहिले धाकटले व्यापाऱ्यानं. बाकी चवळी भेंडीचं आता मार्केट आहे ठीक आहे, ठीकठाक आहे, पण भरपूर येऊन राहिली. चवळी भेंडीची आवक भरपूर आहे. बघून घ्या, दाखवून देतो तुम्हाला. बघा आपल्या जय बिरसा कंपनीमध्ये बघा चवळीची आवक भरपूर असल्यामुळे थोडीशी आज भाव कमी झाले आहे चवळीचे. भेंडीचे बी विचार राजू भाऊला काय म्हणते तर आवक जास्त दिसत आहे मला चवळीची आणि भेंडीची. आणि राजू भाऊ आज आवक जास्त आहे का? जास्त आहे. भाव थोडेसे कमी झाले का वाढले? कमी झाले ना. काय आवक खपत आहे भेंडी चवळी? 20 रुपये. 20 रुपये. चांगला माल 25 रुपये. चांगला 25 आहे ना. बारीक वाला होता तो. बारीक 25. काकडी काय भाव खपली आज गावरानी? काकडी खपली आज 20 रुपये. 20 रुपये. तिकडे 30 रुपये म्हणे. तेच ना 20-30 रुपये माल पाहून. थोडा आवाज कमी असणार कारण सर्दी आणि गळा बसला आहे त्याच्यामुळे थोडा आवाज कमी येणार. बघा मॅनेज करून घ्या थोडंसं. चहा पिऊन घेऊ गरम गरम द्या. चला एस के कंपनीत जाऊ आपण. आलू कांद्याची दुकान बघा भरपूर माल आहे त्याच्याकडे. विचारू आपण. आलूची दिसू राहिला तुम्हाला. आलूची पण हे आहे. आलू बघून घ्या. आलूचे भाव विचारू आपण. पांढरा कांदा पण आहे. पांढरा कांदा पण दाखवून देतो तुम्हाला. बघा हा पांढरा कांदा बी आहे. त्याचे भाव विचारू आपण सगळे. लसण विचारू. लसण काय पोझिशन आहे लसणची बी विचारू आपण. काय पोझिशन आजची आहे लसणची? बॉक्सवाला पण लसण आहे बघा. बॉक्सवाला पण लसण आहे बढिया. कांद्याचे लाट भरपूर आहे. 2-4 कांद्याचे लाट आहे. भैया अब भैया को पूछेंगे अपन. भैया आलू 10 रुपये. 10 रुपये किलो. और व्हाइट कांदा? व्हाइट कांदा 12 रुपये किलो. 12 रुपये. और लहसन? लहसन 140-130. लहसन 140-130. और प्याज के रेट बता. प्याज के रेट है 10 रुपए से लेके 13 रुपए तक. 10 रुपये से लेके 13 रुपये तक प्याज है ना. प्याज चलो ये लहसन क्या बोलते? लहसन 140. 140 रुपये. बॉक्स वाला लहसन 140 रुपये. चलो नगर का प्याज आया कि नहीं आया? क्या भाव बिक रहा है नगर? 13 रुपये. हाँ नगर 13 रुपये बिकता. नगर थोडा ऊंचा ही बिकता. टमाट्याचे भाव वाढले म्हणते. का भाव विकू राहिला तू? 40 विकत आहे का? आणि का भाव विकायचे रे? 20 रुपये का? ठीक आहे. 20 रुपये 60 रुपये किलो. कॅरेट काय लावशील? 700 रुपये लावशील.
चवलाय भाजी विचारू आपल्या भाऊले. दादा जय भीम. चवलाय भाजी 20 रुपये 30 रुपये किलो. किलो ना. कवडे कवडे ओ 15. अरे मला दानच भेटला. एवढे का दान? काय गोष्ट? गोबी तू गोबी 10 म्हटलं ना. गोबी ते कवडा दोन्ही कवडे 10. जमलं जमलं जमलं. कांदे काय भाव? 40 रुपये किलो. घेतले का? किती घेतले? किती घेतले हो? किती घेतले? सलमान मला कॅरेट नाही भेटला यार. काय वाला असेल? टमाटे पूर्ण खतम झाले. खतम झाले. हो टमाटे चिल्लर चिल्लर आहे एवढं थोडं आहे आता 40 रुपये. हो का? हो कॅरेट पाहिजे का? कॅरेट खतम झाले. ठेवायला 2 दिसते ना. ते दुसरे खपले बस हा 900 रुपये कॅरेट गेले. 900 रुपये गेले का? 800 900. ओ भाऊ टमाटर सांगला वैसल दिसू राहिले तुमच्याकडे. 40 चालू आहे ना. कालची पोषण जवळपास 40ची, आजची 40ची, 35 40 चला त्रिकुटात पाहू आपण. पण भाऊ मिरची आहे का नाही हो? कपली भाव काय भाव कपली? 50-40. अरे यार म्हणजे फिकीवाली 40 कपली 50 कपली. चालेल जाऊ द्या कापू द्या. आणि मेथी दिसू राहील ना. फक्त 30 रुपये किलो. फक्त 30 रुपये किलो. बघा गोबी मेथी 30 रुपये किलो. हे मिरची खपली. मिरची दाखवून देतो आमच्या भाऊकडे होती का नाही तर. बघा हे दोन्ही मिरची बघून. बघा मित्रांनो निंबू चांगलीवाली येऊन राहिले. आता विचारू का म्हणते काय किलो आहे? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. 10 रुपये 100. रसवाले दिले मस्त पिले पिले. घरच्या वाडीतले आहे ना. अरे वा वा बढिया. मग आता तर काही टेन्शन नाही आहे. किती दिवस चालेल वाडीतले? चालते अजून 2 महिने. 2 महिने चालते का आता? 2 महिने चांगले भाव भेटेल ग्राहकाला आहे का नाही. सागर भाई काकड़ी हो ना. 30 रुपये किलो. 30 रुपये भैया. ककड़ी महंगी बिकी बोलते 30 रुपये किलो ककड़ी. आज 30 रुपये पन्नी में ना. पन्नी 30 रुपये किलो. हाँ चिल्लर लेंगे तो 35 रुपये किलो. हाँ ऐसा है. सागर भाई मिर्ची 20 रुपये किलो. चला मग व्हिडिओ तर तुम्ही बघितला असेल. पूर्ण व्हिडिओ बघितला असेल. बघितला नसेल तर बघून घे जा. कारण काही मिसिंग होऊन जाईल. काही रेट राहते ते तुम्हाला कळणार नाही. क्लिअर थोडं क्लिक केलं तर ते थोडं जाते. काय 7-8 मिनिटाचा व्हिडिओ राहते. जास्त व्हिडिओ राहत नाही आपल्याला. चला मित्रांनो टमाटरचे रेट बघितले असेल तुम्ही कसे हायवर गेले आहेत. चला तुम्ही कोण्या भागातून पाहताय ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे टमाटरचे रेट काय ते पण सांगा. मला कळवा तुमच्याकडे भाजीचे रेट. आणि तुम्हाला कोणत्या भाजीचे रेट पाहिजे का पाहिजे ते सांगत जा मला. त्याचे रेट दाखवत जाईल. उद्याच्या अपडेटमध्ये सांगेन. या कमेंटमध्ये सांगणार. हे सर्व सूचित करत जा मला. तर चला मग इथपर्यंत बघितलं आहे तुम्हाला माहिती दिली. चला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक जरूर करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब जरूर करा. आणि आपल्या दोस्ता मित्रांना शेअर पण करा. चला मित्रांनो धन्यवाद.